दक्षिण कोकणातील एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सवाची ख्याती आहे। दरवर्षी इथं हजारो भाविक येत असतात। हुड्यावर चढणाऱ्या अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम इथं पाहायला मिळतो। पाहूया। कुणकेरी गावच्या प्रसिद्ध, अविस्मरणीय आणि वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सवाला बुधवारी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। महाराष्ट्रात पंढरपूर आणि कुणकेरी या दोनच ठिकाणी होणाऱ्या या हुडोत्सवातील अनेक लोककला व लोकनृत्यांच्या पर्वणीसह हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसारांचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील हजारो भाविक उपस्थित होते। मंगळवारी दुपारी गाव रोंबाट सुटल्यानंतर सायंकाळी हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात आला। त्यानंतर घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात आली। रात्री गाव रोंबाटाला सुरुवात झाल्यानंतर हुडा आणि होळीवर पेट्या, शेणी फेकण्यात आल्या। त्यानंतर ढोल ताशांसह भाभीचं रोंबाट आणून नंतर कवळे व पेट्या, मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा चित्तथरारक कार्यक्रम झाला। बुधवारी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांसाठी महिलांसह भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। सायंकाळी 3च्या सुमारास मांडावरून गाव रोंबाट सुटलं। त्याचवेळी पळसदळा येथे आंबेगाव श्रीदेव क्षेत्रपाल निशाण भेट, त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर निशाण भेट होऊन सर्वजण सवाद्य मिरवणुकीसह भावई मंदिराकडे निघाले। यावेळी ढोल ताशांसह फटाक्यांच्या आतिषबाजीत बेभान होऊन नाचणारे रोंबाटकारी खास आकर्षण ठरले। या आगळ्या वेगळ्या हुडोत्सवातील घोडेमोडणी, वाघाची शिकार अशा अनेक धार्मिक प्रथा, परंपरेच्या कलाकृतींनी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। भाविकांच्या अलोट गर्दीमुळे भावई निवासस्थान ते भावई मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंबेगाव आणि कोलगावसह कुणकेरी अशा 3 गावांचं रोंबाट हुड्याजवळ आल्यानंतर सायंकाळी हुड्याजवळ घोडेमोडणी व लुटूपुटूचा लक्षवेधी खेळ झाला। यावेळी पाथर अर्थात धनगरणीचा दगड उचलण्याची प्रथा असून अनेकांनी हा दगड उचलण्यासाठी ताकद पणाला लावली। काही भाविक यात यशस्वी ठरले। सायंकाळी उशिरा 110 फुटी गगनचुंबी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसारांचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या नजरा वळल्या। भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा सोहळा उपस्थित हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला। त्यानंतर हुड्यावर टोकावर पोहोचलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमानं हुडोत्सवाची सांगता झाली। विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या हुडोत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली होती। भाविकांच्या अलोट गर्दीमुळे हुडोत्सवाचा परिसर फुलून गेला होता। कुणकेरी गावच्या या महाउत्सवानिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं। या हुडोत्सवाच्या नियोजनासाठी स्थानिक देवस्थान कमिटी, गाव पंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं। नमस्कार, मी अनुजा। कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव सुरू झालाय आणि आता माझ्यासोबत माजी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत आहेत। त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। आज कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव आहे, कशा शुभेच्छा द्या? कुणकेरीचा हुडोत्सव शुभेच्छा देण्यापेक्षा गेली कित्येक वर्ष रूढी परंपरा हा कुणकेरी हुडोत्सवाचा मेन हेतू आहे। या रूढी परंपरा आतापर्यंत कुणकेरी गावाने सांभाळलेल्या आहेत आणि त्या सगळ्या आपण आहे तशा आपण सांभाळतोय। कुणकेरी हुडोत्सव हा ॲक्च्युली मुंबईचे चाकरमानी, गावातले माहेरवाशिनी हे सगळं येऊन हा उत्सव सामूहिकरित्या साजरा केला जातो। त्यामुळे ह्या हुडोत्सवाचं खूप महत्त्व आहे आणि हा हुडोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। एक पंढरपूरला आहे, दुसरा आमच्या कुणकेरीमध्ये आहे। येस। उपसरपंच सुनील परब आहेत, काय सांगाल? आज प्रसिद्ध असा हुडोत्सव होतोय, आनंदाचा असा क्षण आहे, कशा शुभेच्छा द्याल उत्सवाच्या? दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी तालुका गाव कुणकेरीमध्ये हा जो हुडा उत्सव साजरा होतो तो शिगमोत्सवात एक उपक्रम म्हणून साजरा होतो। पण इतर गावाने जे शिगमोत्सव साजरा होतात त्यापेक्षाही वेगळेपणे कुणकेरी गावामध्ये आहे। हुडा म्हणजे माझ्या पाठीमागे लाकडाचं शीर पुरलेलं आहे, ते त्याला हुडा असं संबोधलं जातं। आणि हा हुडा उभा करते वेळी जसं पाषाणाची स्थापना करतात
ब्राह्मणांच्या पुरोहितांच्या साक्षीनं होम हवन करून तशा पद्धतीनं हा उभारला जातो. आणि या होळी पौर्णिमेच्या 7व्या दिवशी अंगात संचार येऊन वर देव चढतात आणि त्यांच्यावर दगड मारण्याची प्रथा परंपरा आहेत. या प्रथा परंपरा आमच्या गावातील ग्रामस्थांनी, नातेवाईक, पाहुणेपेकांनी सगळ्यांनी जोपासलेले आहेत. आणि कुणकेरीचा हुडा उत्सव हा पंचायतन देवस्थानातील एक उपक्रम आहे. या पंचायतनामध्ये ग्रामदेव श्रीदेवी भावई, तसंच सातेरी, भूतनाथ, रवळनाथ, काळकाळी, लिंग आणि म्हारिंगण असे पंचायतन देवस्थान आहेत. या पंचायतन देवस्थानाच्या वर्षभरात कितीतरी असे उपक्रम, कार्यक्रम धार्मिक राबवले जातात. या धार्मिक कार्यक्रमात सावंत, परब, गावडे, इतर कीर्तनदार सगळ्या आणि ग्रामस्थ सगळ्यांचा याच्यात सहभाग असतो. आणि ह्या सहभागातून जे आपले वर्ष परंपरेचे जे धार्मिक विधी आहेत ते केले जातात. त्यामुळे गावातील या देवदेवतांचे एक तेज वाढत आहेत. आणि इतर जे भाविक येतात ते त्यांच्याकडे जे नवस बोलतात त्याची त्यांना एक प्रचिती येत आहेत. आणि ह्या श्रीदेवी भावई, श्रीदेवी सातेरीला वंदन करून आज या ठिकाणी आपल्या हुडोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपले पोलीस अधीक्षक तसेच त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. तसेच आपल्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, सर्व गावपंच, मानकरी आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील तिराईत, तसेच आपल्या गावच्या सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती प्रमोदजी सावंत साहेब, तसेच समाजसेवक मंगेश सावंत साहेब, तसेच देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी, तरी उपस्थित सर्व पै पाहुणे, गावपंच, मानकरी आणि सर्व ग्रामस्थ, सर्वांचे ग्रामपंचायत कुणकेरी तसेच समस्त कुणकेरी वासियांतर्फे सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कुणकेरी गावचा हुडोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. या पंढरपुरानंतर आपल्या कुणकेरी गावात हा हुडोत्सव साजरा केला जातो. आणि महाशिवरात्रीनंतर आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात होते. होळी घातल्यानंतर एकूण 7 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी खेळ घेतले जातात. आणि आजचा हा 7वा दिवस. 6व्या दिवशी रोमटाला सुरुवात होते. रात्रीच्या वेळी भांगीचा रोमट घातला जातो. त्यावेळी चित्तथरारक कसे आगीचे खेळ खेळले जातात. शेणी जाणे, कवळे गाळणे आणि होड्यावर शेणी मारणे, पेटत्या शेणी मारणे या प्रकारचे खेळ खेळले जातात. आणि याचा मनसोक्त आनंद सर्व आजूबाजूच्या क्षेत्रातील सर्व भक्तगण घेतात. आणि या कार्यक्रमाची उत्सुकता आपल्या गावातील कुणकेरीवासियांना आतुरता लागलेली असते. आजचा हा क्षण या ठिकाणी साजरा होत आहे. आजचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी या ठिकाणी आम्हाला पूर्ण देवस्थान कमिटी, सर्व ग्रामस्थ, सर्व पोलीस अधिकारी, निरीक्षक, तसेच डॉक्टर आणि पत्रकार बंधू या सर्वांचे मी चांगले सहकार्य मिळालेले आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देते आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देते. येथेच थांबते. धन्यवाद. कुणकेरीच्या हुडोत्सवासाठी मी सर्व भाविकांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. हा हुडोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे आणि हुडोत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं जे गारण आहे निश्चितपणे पुढच्या वर्षी पूर्ण झालेलं असतं. त्याच्यामुळे या हुडोत्सवाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आणि हा हुडोत्सव म्हणजे एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक मोठं स्थळ हे निर्माण झालेलं आहे. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येतात. त्यामुळे आपल्या तालुक्याचं तसं जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी मोठं झालेलं आहे. आज श्रीदेवी भावईचा हुडोत्सव आहे. कुंटा तालुक्यामध्ये तसंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला, तसं भारतामध्ये एकमेव असलेला हुडोत्सव अत्यंत आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरण साजरा होत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं 2 अधिकारी, 15 अंमलदार, 10 ट्रॅफिक अंमलदार आणि 15 होमगार्ड असा सुमारे 50 लोकांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. ट्रॅफिक आता ठिकठिकाणी सुविधा केलेली आहे. नागरिक फलक ठिकठिकाणी लावलेले आहेत. आणि या देवस्थान समितीने देखील उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे. लोकांचा ओघ अत्यंत वाढता आहे. आता थोड्याच वेळामध्ये पालखीचं विश्वमूर्ती आणि रमाडोगरी इथे येईल.
आणि मुख्य उत्सवाला सुरुवात होईल. पोलीस प्रशासनावतीनं सर्वांना आवाहन करण्यात येतं की हा उत्सव अत्यंत आनंदानं आणि कधी मात्राने साजरा करावा. कोणताही वादविवाद न होता शांततेत पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे.